कोणाचं गिफ्ट आहे ते? हे फक्त पाणी ऍड केलं की रेडी टू इट आहे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर आज होता वीकेंड आणि मम्मी पप्पा लगेच 2 दिवसात निघून गेले होते, कारण पप्पांना ऑफिस होतं, तितकी सुट्टी नव्हती. आणि त्यानंतर माझे 2-4 दिवस काही ब्लॉग्स वगैरे शूट करणं झालं नाही, कारण बरीच कामं होती त्यामुळे. तर आज आहे सॅटरडे, सो सकाळी उठलं की पहिलं काम असतं वीकेंडला माझं हे भांडी वगैरे लावून देणं, जी रात्री क्लीन केलेली असतात. सो तेच आता मी इथे करून घेत आहे. मला हे काम बिलकुल पण आवडत नाही, बट काय करणार, हे करावं लागतं. सो तेच आता मी करून घेत आहे. वीकडेजमध्ये हे काम मी स्वयंपाक ब्रेकफास्ट हे करून झाल्यानंतर करते, कारण सकाळची रोजची गडबड असते, स्कूलचा टिफिन, राजेशच्या ऑफिसचा टिफिन वगैरे. सो ते सगळं झाल्यानंतर मी हे काम करत असते. बट आज वीकेंड आहे, सो ते सगळं करायला अजून वेळ आहे. तर मग पहिले भांडे वगैरे लावून घेतली की मग पुढची कामं करायला मला सोपी पडतात. आणि आज आमच्या घरात पेशंट आहे, सो राजेशची तब्येत थोडी ठीक नाही आहे, म्हणून आज डायरेक्ट मी स्वयंपाकाला लागले. आणि स्वयंपाक सिम्पल होता, मुगाच्या डाळीची खिचडी बनवायची होती, सो त्याचीच मी इथे तयारी करून घेत आहे. आणि त्रिशाचा बर्थडे झाल्यावर एक 4-5 दिवसाने अंकिता, रोशन आणि नानू आले होते त्रिशासाठी गिफ्ट घेऊन. तर त्या दिवशी मी काय ब्लॉग असा पूर्ण दिवसाचा शूट केला नव्हता, बट ही क्लिप मी शूट केली होती. तर म्हटलं चला या व्हिडिओमध्ये ते ॲड करूया. आणि छान असे गिफ्ट्स त्यांनी तिघांनी मिळून आणले होते, ते तुम्ही बघू शकता. मस्त असे गिफ्ट्स त्यांनी आणले आहेत. अरे बापरे, सरप्राईज आहे नानू ते? मस्तच आहे ग. मस्तच आहे ग. गेम आहे, गेम. वा वा वा, मस्तच आहे ग. आतलं बघायचं काय? बघ ना, छानच आहे. पण पाऊच आहे ना की कंपास आहे? कलर किती सुंदर आहे, मस्त. तर त्रिशाचा बर्थडे आम्ही मोठा करू दे, नाही तर छोटा करू दे, किंवा फक्त तिच्या फ्रेंड्सला बोलवू देत, बट सोसायटीतले माझे काही फ्रेंड्स आहेत ते त्रिशाच्या बर्थडेला न बोलवता पण येतातच आणि तिला छान छान असे गिफ्ट्स आणतात. तर त्यातलेच अंकिता, रोशन हे पण आहे. एक वर्षी आम्ही तिचा बर्थडे केला नव्हता, म्हणजे फ्रेंड्सला पण बोलवलं नव्हतं आणि म्हणजे बर्थडेच केला नव्हता बिकॉज ऑफ सम पर्सनल रिझन. बट तेव्हा पण स्टील सोसायटीतल्या माझ्या काही फ्रेंड्सने आणि अंकितान त्यांनी, श्वेतान त्यांनी गिफ्ट त्रिशासाठी आणले होते आणि तिचा बर्थडे सेलिब्रेट केला होता. सो असंच आत्ता पण त्रिशाचा बर्थडे अजून चालूच आहे आणि छान छान असे गिफ्ट्स तिला मिळालेले आहेत. बरं आहे बाबा, मजा आहे त्रिशाची. भारी आहे रे, मस्त आहे, एकदम एकदम छान आहे. त्रिशा तू चुकीचं खोलते माझ्या मते. हां, ते जे पर्पल कलरचं आहे ना, हां बघ असं आहे ते. मस्त आहे, खूपच छान आहे, मस्त. हे पाय असं आहे ॲक्च्युली. हे पाय, हे असं ओपन केलं ना, अजून ओढायचा, हा सिपर येतो. भारी आहे, मस्त आहे. ते पण आमचं. हिच्यात त्यांना मी लेमन ज्यूस टाकले, हिच्यात लेमन ज्यूस. बघू. तर सकाळी जेवण वगैरे केलं. त्रिशा आज स्कूलला गेली होती आणि त्यानंतर ती आली, तिने जेवण केलं. राजेशची तब्येत जरा ठीक नाही आहे, सो आज आम्ही घरीच होतो. जेवण वगैरे झाल्यावर आम्ही तिघं पण झोपलो. आम्ही इतकं झोपलो की ऑलमोस्ट 3-1 तास झोप काढली दुपारची. आणि आता संध्याकाळ झाली आहे. उठलो आम्ही, फ्रेश झालो आणि भूक लागली आहे. सो त्रिशाची फरमाईश होती की पाणीपुरी बनव म्हणून. जसं मी लास्ट टाइम सांगितलं होतं की मम्मीने मला हे पाणीपुरीसाठीचं इन्स्टंट चटणी वगैरे बनवून दिलेलं आहे. फक्त पाणी ॲड केलं की रेडी टू इट आहे.
सो म्हटलं चला आता तेच बनवूया. आणि असं आहे आज वीकेंड आहे पण आम्ही घरीच आहे. खास असं काही झालं नाही मला. ऍक्च्युली आज घरातल्या काही गोष्टी होत्या ज्या आवरायच्या होत्या, शू कॅबिनेट वगैरे. बेडरूम मधलं एक कॅबिनेट येते, बट राजेशची तब्येत बिघडल्यामुळे काहीच नाही झालं. सो आता पाणीपुरी खातो, बघूया उद्या काय होतं काय नाही ते. उद्या तर आहे माझ्या डोक्यात की ह्या सगळ्या गोष्टी आवरून घ्यावं म्हणून. बघूया. चला इथे मी पाणीपुरी रेडी करून घेत आहे. हे तिखट पाणी आहे. आणि एकीकडे गोड पाणी पण मी बनवून घेते. त्रिशाला पाणीपुरी बाहेरची तितकी आवडत नाही, कधीतरी खाते ती, नाही तर शक्यतो नाहीच खात. मी पण नाही खात, बट घरातली असली की आम्ही आवडीने खातो, त्रिशा आणि मी. त्रिशाचं पण सेम आहे माझ्यासारखंच, बाहेरचं तितकं नाही खात. आता पाणीपुरी खायला आम्ही दोघीच आहे. राजेश तर काही खाणार नाही कारण त्यांची तब्येत ठीक नाहीये. तर आमच्या दोघींपुरतं मी थोडंसंच बनवते पाणी. आणि त्रिशा पण माझ्यासारखीच आहे, तिखट बऱ्यापैकी खाते. सो गोड पाणी फार नाही लागत आम्हाला, तिखट पाणी जास्त लागतं. खाणार आहे तुम्ही पण? हा, राजेशला लागतं गोड पाणी. खाणार आहे का? वाढवू का? सो राजेश तिखट तितकं नाही खात, बट आम्ही दोघी बऱ्यापैकी खातो. आणि राजेश तिकडून तेच खुणवत होते की मला लागतं गोड पाणी. खाणार आहे का थोडीफार बनवायला अजून जास्त? ठीक आहे, तर झालं आहे ऑलमोस्ट रेडी. पडेल बस होईल ना तरी आपल्या दोघींपुरता एवढं. चला पुढा काढून घेते. प्लेट घे त्रिशा एक. एकदा आमचं खाऊन झालं, व्हिडिओ नव्हता केला तेव्हा. एक पॅकेट एवढंच उरलंय आणि दुसरं आता आज फोडते मी. बटाटा पाहिजे होता, मस्त वाटलं. तर छान अशी त्रिशाने आणि मी होममेड ही पाणीपुरी एन्जॉय केली, जी की आम्हाला दोघींना पण आवडते. मोस्टली घरचीच आम्ही खातो. खूप रेअरली असं होतं की बाहेरची खाल्ली. आणि मला बाहेरची जी असते ती फ्लेवरवाली मिळते, 5 ते 6 फ्लेवर्समध्ये जी मिळते तीच आवडते. नॉर्मलवाली पाणीपुरी मी खूप रेअरली खाते. फ्लेवरवाली मी कधी दिसली तर ती खाते. बट त्रिशा मोस्टली बाहेरची पाणीपुरी वगैरे खातच नाही, घरचीच खाते. आणि राजेशी तब्येत ठीक नसल्यामुळे, पोट बिघडलेलं असल्यामुळे आज आम्ही दोघींनीच मस्त असा पाणीपुरीवर ताव मारला होता. तर स्वयंपाकाला लागले होते मी. आणि आज जेवणामध्ये एकदम सिंपल बेत आहे. राजेशी तब्येत ठीक नाही आहे म्हणून. सो त्यांना कर्ड राईस खायचा होता, म्हणजे त्यांना डॉक्टरनेच हलकं फुलकं खायला सांगितलं आहे. सो आज आमचा राईसवरच जास्त जोर आहे. सकाळी पण मूग डाळ खिचडी केली होती, तुम्ही बघितलंच. आणि आत्ता पण त्यांना कर्ड राईस खायचा होता. मग आम्हाला दोघींना काय वेगळं करत बसू. त्रिशा पण कर्ड राईस आवडीने खाते, तर ती पण हो म्हणाली. मग म्हटलं चला तिघांसाठी पण कर्ड राईसच बनवूया. तर आता राईस माझा बनवून झाला आहे. आता मी तडका देऊन घेते. तर तुम्हाला दाखवते मी कर्ड राईसमध्ये कर्ड राईसच्या तडक्यामध्ये मी काय काय ॲड करते ते. तर इथे हा राईस आहे, ज्यात मी दही ॲड करून छान हलवून घेतलं आहे, मिक्स करून घेतलं आहे दही घालून. आणि इकडे हे फोडणीसाठीचं सगळं रेडी करून घेतलं आहे. तर हिरव्या मिरच्या, लसूण,
कढीपत्ता, सुक्या लाल मिरच्या आणि कोथिंबीर. तर असं याची मी फोडणी देणार आहे. खूप जण उडदाची डाळ वगैरे पण घालतात, पण आम्हाला तिघांना पण ते नाही आवडत, सो मी नाही घालत. आणि इथे फोडणीसाठी मी तूप घेतलं आहे. मला ज्या ठिकाणी वाटतं की इथे तूप ॲड केलं तर हेल्दी राहील आणि टेस्ट पण चांगली लागेल, त्या ठिकाणी मी तूप ॲड करते. मॅक्सिमम टाईम ट्राय करते मी तूप ॲड करण्याचा. तुम्ही जर बघितलं असेल तर ब्रेकफास्टचे जे मेनू असतात, मूग डोसा वगैरे, आप्पे, त्यात पण मी बऱ्याचदा तूप वगैरे ॲड करते. सो तेच आता मी ह्या फोडणीसाठी मी तूप घेतलेलं आहे. आता छान मस्त असा तडका देऊन घेते मी. तर तेल, तूप जे पण काही तुम्ही घ्याल ते छान असं गरम झाल्यानंतर त्यात पहिले मोहरी ॲड करायची, त्यानंतर भरपूर असा लसूण आणि जिरं, म्हणजे बेसिक अशी जी फोडणी आपण घालतो भाजीला, पहिले तेच सगळे इन्ग्रेडियंट्स मी ते घालून घेते. जिरं, मोहरी आणि लसूण छान असा लाल झाल्यानंतर मग मी हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्या घालते. आणि हिरव्या मिरच्या पण मी थोडा जास्त वेळ परतू देते, जेणे की त्या अशा थोड्या क्रिस्पी होतात ना, त्या टाईपमध्ये मी करून घेते. आणि मग सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता वगैरे घालते. कढीपत्ता पण मी बऱ्यापैकी तो असा क्रिस्पी होईल इतका असा फ्राय करून घेते की फोडणी एकदम खमंग बसते आणि ते खायला पण छान लागतं. म्हणजे राजेश आणि त्रिशा तर मिरची वगैरे खात नाही, बट मी कर्ड राईसमधली मिरची खाते. सो मला ती अशी कुरकुरीत आणि क्रिस्पी असली की खायला छान वाटतं, म्हणून मी हिरवी मिरची आणि लाल मिरची दोन्ही पण असं छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेते. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी ते ही फोडणी तयार झाली आहे आणि ती छान असं राईसवर टाकून घ्यायची. छान अशी फोडणी मी इथे ॲड करून घेतली आहे. तुम्ही बघू शकता एकदम टेम्पटिंग दिसत आहे. जितकं टेम्पटिंग हे दिसतं तितकंच टेस्टी लागतं. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला हवं असेल तर आणखी दही तुम्ही ॲड करू शकता, बट आम्हाला कन्सिस्टन्सी ही अशीच लागते. काही जण थोडंसं पातळसर सैलसर असलेलं असं पण खातात, बट आम्हाला तिघांना असंच आवडतं. सो मी असं बनवून घेतलं आहे. मस्त असा हा कर्ड राईस आपल्या इथे बनवून तयार आहे. आम्ही ताटं वगैरे करून घेते. चला, तर आमच्या पेशंटच्या तोंडाला चव नाही आहे, त्यांना पापड खायची इच्छा झाली. सो त्यांच्यासाठी मी इथे थोडेफार पापड तळून घेतले. चला आता आम्ही जेवण करून घेतो. आणि हो, कोथिंबीर ॲड करायची राहून गेली होती, सो आता मी ती पण ॲड करून घेतली आहे. यात पण छान मिक्स करून घ्यायचं आणि मग जेवायला रेडी. चला, चमचा देऊ तुम्हाला? तर इथे आहे आमचं पेशंटची फरमाईश आहे. आज सकाळी पण राईस, आता पण राईस. आणि तोपर्यंत आम्ही पेशंट सोबत नॅचरल डिझास्टरच्या चॅप्टरमध्ये बोलतो. चांगला झाला. ओके, तुला आणते. हा त्रिशा, झाला का तुझा अभ्यास? ठीक आहे, हात धुवून घे, मी आणते तुला प्लेट करून. तर त्रिशाला आईस्क्रीम खायची होती, सो आता आम्ही आलो आईस्क्रीम खायला. आम्ही फक्त सोबत आलो आहे. आईस्क्रीम फक्त त्रिशाने चोको चिप्स. त्रिशाला आहे ना जंक फूडमध्ये बाकी काही आवडत नाही तितकं. 2 गोष्टी फेवरेट आहे फक्त, फ्रेंच फ्राईज आणि आईस्क्रीम. बाकी तिला पिझ्झा आवडत नाही, पास्ता तितका आवडत नाही, मॅगी तितकी आवडत नाही. अजून काय असतं, बर्गर नाही, चॉकलेट नाही, कॅडबरी नाही, ते पण नाही. फक्त तिला आवडतं ते आईस्क्रीम आणि फ्रेंच फ्राईज. ते 2च तिचे खूप फेवरेट आहे. बाकी असं जंक फूडमध्ये ती
बाकी काय प्रेफर नाही करत. कॅडबरी ती बाईकवाली नाही का, बाईकवाली कॅडबरी मम्मीने तिला घेतली होती एक्झिबिशनमध्ये. अजून तशीच आहे, अजून तिने खाल्ली नाही. तिला फार असं चॉकलेटचा पण शॉक नाही. नाशिकला पण गेली ना ती सुट्ट्यांमध्ये आणि कोणी ना कोणी येतं की चला त्रिशा आली म्हणून भेटायला किंवा त्रिशा आली येतं कळलं तर मग तिला चॉकलेट्स घेऊन येतात. लिटरली 1 महिनाभर ती तिथे असते तर महिनाभर सगळे चॉकलेट तसेच फ्रीजमध्ये साचून राहतात कॅडबरी. मग ती जेव्हा इकडे येते तेव्हा मम्मी सगळे चॉकलेट्स तिच्यासोबत देऊन देते. है ना ग त्रिशा? आईस्क्रीम आणि फ्रेंच फ्राईजमध्ये फक्त प्रचंड जीव आहे तिचा. चला, तर असा होता आमचा आजचा हा दिवस. आणि हे एक पेशंट आहे आमच्यासोबत आता, बघूया लवकर बरे व्हा. चला, व्हिडिओ मी आज इथेच एंड करते. चला तर मग भेटूया पुढच्या अशा छान छान ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत